महानिकालाआधीच भाजप कार्यालयामध्ये जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे। महाराष्ट्राचा महानिकाल अगदी काही वेळात येणार आहे, पण त्याच्या आधी भाजप कार्यालयामध्ये मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे निकाल बघण्यासाठी आणि जल्लोषाची जोरदार तयारी करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते। हा जो निकाल आहे तो अगदीच काही वेळामध्ये आपल्या हाती येणार, पण त्याच्या आधी या पक्षाकडून जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे। कारण भाजप हा 2019 असेल किंवा 2014 मध्ये सगळ्यात मोठा पक्ष राज्यामध्ये ठरलेला होता आणि आता पुन्हा एकदा भाजपच मोठा पक्ष ठरेल। जरी जागा कमी झाल्या असल्या तरी देखील भाजपच मोठा पक्ष ठरेल असं एक्झिट पोल सांगतायत। त्यामुळे आता एक्झॅक्ट निकाल नेमका काय असेल याविषयी उत्सुकता असताना दुसरीकडे भाजपचा कॉन्फिडन्स मात्र आपल्याला दिसून येतोय। भाजपच्या कार्यालयामध्ये मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे निकाल बघण्यासाठी, त्याचबरोबर जल्लोषाचीही तयारी करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे हे आपल्या सोबत भाजपच्या कार्यालयाबाहेरून जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। चेतन, काय सांगाल? आपण बघतोय की भाजप मागील 2 टर्म सगळ्यात मोठा पक्ष राहिलेला आहे आणि यावेळेला जरी जागा कमी होणार असल्या तरी देखील भाजपच मोठा पक्ष ठरेल असं एक्झिट पोल सांगतायत आणि तुम्ही बघताय की भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर आतापासूनच जल्लोषाची तयारी आहे। नेमकं काय चित्र तुम्हाला दिसतंय आणि काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं? निश्चितच एकंदरच फराक गेल्या 2 टर्म मध्ये सातत्याने भाजपने याच प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोष केलेला होता। 2014 मध्ये आणि 2019 मध्ये सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपने विधानसभेमध्ये मुसंडी मारली होती आणि सध्या जे ओपिनियन पोल येत आहेत बहुतेक त्याच्यामध्ये भाजपच हा सर्वात मोठा पक्ष राहील, सर्वाधिक जागा जिंकेल असा दावा केला जातोय, असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि म्हणून याच पार्श्वभूमीवर आता भाजपने या ठिकाणी म्हणजे भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार तयारी केलेली आहे। या ठिकाणी एकंदरीत निकालाचे ताजे आकडेवारी हाती आल्यानंतर जल्लोषात सुरुवात होईल, फटाके फोडले जातील अशी माहिती समोर येते, तशी तयारी करण्यात आलेली आहे। मात्र तुर्तास तरी गेल्या वेळी ज्यावेळी 2019 मध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यानंतरही भाजपला कुठेतरी विरोधी पक्षावर बसावं लागलेलं होतं, त्यामुळे सर्वात जास्त जागा जिंकूनही आनंदावर विरजण पडलेलं होतं। त्यामुळे यावेळी तरी भाजप सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन करणार आणि हा आनंद द्विगुणित होणार की पुन्हा एकदा महायुतीला जर कमी जागा मिळाल्या तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकावर बसावं लागू शकते। त्यामुळे या आनंद द्विगुणित होणार की त्यावर विरजण पडणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच चेतन, एकूणच असं म्हणता येईल की जर मवियाचं सरकार आलं तरी सुद्धा भाजपच्या जागा मात्र वाढण्याचा अंदाज आहे। त्याच्यामुळे सेलिब्रेशन, कही खुशी कही गम असं चित्र काहीच आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्यामुळे भाजपच्या कार्यालयामध्ये जी जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे तो जल्लोष ते साजरा करतात का ते अगदी काही वेळात स्पष्ट होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।